नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे JLPT मराठीमध्ये, जिथे मी आहे पुनम. मी तुम्हाला शिकवते जपानी भाषा, तीही मराठीमधून, आणि घडवते जपानमधील वेगवेगळ्या गोष्टींचं दर्शन. तर आजचा व्हिडिओ हा खूप डिमांडिंग आहे. आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत आणि तेही JLPTच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्या अभ्यासासंदर्भात. सो JLPT N5चा सगळा सिलेबस तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळालाच असेल. N4चा सुद्धा ग्रामरचे जे काही व्हिडिओ असतील किंवा ओकॅब्लरी आहे तीही तुम्हाला मिळाली असेल, बट कांजी राहिलेल्या आहेत. सो आजचा हा फ्रुटफुल व्हिडिओ जो आहे तो आहे कांजीसाठी. सो तुम्हाला काय करायचंय, तुमच्या दिवसभरामधले किंवा इथून पुढे जो काही परीक्षेसाठीचा कालावधी राहिलेला आहे त्यामधील तुम्हाला फक्त 2 तास, पावणे 2 तासच आहे ऍक्च्युली, पण 2 तास मी धरून चालतेय की 2 तास तुम्हाला फक्त कांजीचा स्टडी करायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे JLPT N4च्या सगळ्या कांजी. सगळ्या म्हणजे अशा किती कांजी आहेत बरं, तर टोटल साधारणतः 210 ते 215 कांजी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. सो तुम्हाला तुमच्या लाईफ मधले हे 2 तास काढायचे आहेत आणि हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हो, जर काही समजलं नाही किंवा काही क्वेश्चन्स असतील तर काय करायचंय, खाली कमेंट बॉक्समध्ये मला पिंग करून ठेवायचंय किंवा मला मेसेज करून ठेवायचा आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळूनच गेला असेल. आणि येस, आता मी सांगणार नव्हते पण सांगून ठेवेल की जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारी असणारं बेल आयकन ही प्रेस करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी जे काही अपलोड करणार आहे याचं नोटिफिकेशन हे तुम्हालाही लवकर येऊन जाईल. ठीक आहे. आणि व्हिडिओ खूपच आवडला तर शेअरही नक्की करा. तर चला, अजिबात वेळ न घालवता आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात आपल्या आजच्या खूप इम्पॉर्टंट व्हिडिओला. चला सुरुवात करूयात N4च्या पहिल्या कांजीने. पहिली कांजी आहे सुमू. सुमू याचा अर्थ होतो राहणे. ओके, लिव. सो मी तुम्हाला प्रत्येक एक कांजी सांगत असताना कांजीचं ओनियोमी म्हणजे चायनीज नाव, कुनियोमी म्हणजे जपानी नाव, अर्थ आणि ती कांजी कशी लक्षात ठेवता येईल या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर ठीक आहे, तर त्याच पद्धतीने आपण कांजीचा स्टडी करूयात, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या कांजी लक्षात राहतील. करायची सुरुवात. चलो, सगळ्यात पहिली जी कांजी येते ती आहे सुमू. सुमू या कांजीचं ओनियोमी आहे जू. जू. कुनियोमी आहे सुमू. सुमू अर्थ होतो लिव, राहणे, लिव. ओके. या ठिकाणी कांजीची खाकीजून म्हणजे कशी काढायची हे तुम्ही बघू शकता, बट त्याच्या प्रॅक्टिससाठी तुमच्याकडे ऑलरेडी PDF आली असेल किंवा ते प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त आता लक्षात ठेवायचंय कांजीचा अर्थ ओनियोमी, कुनियोमी. ती कशी लक्षात ठेवायची, या ठिकाणी जो पार्ट आहे याला म्हटलं जातं निम्बेन, म्हणजेच हितो. हा पार्ट ज्या ज्या कांजीमध्ये येईल त्याचा अर्थ होतो माणसाशी निगडीत ती कांजी. पुढे आहे हितोवा माचिनो म्हणजे एका सिटीचा, ओ मोना म्हणजे महत्वाचा, जुमिन जुमिन म्हणजे सिटीजन. ठीक आहे, म्हणजे माणूस हा त्या सिटीचा खूप महत्वाचा सिटीजन असतो. अशा पद्धतीने ही कांजी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जा, सुगी किंवा शो. पुढची कांजी आहे तोकोरो. तोकोरो. तोकोरो किंवा दोकोरो असं या कांजीचं कुनियोमी आहे. याचा अर्थ होतो प्लेस, एखादं ठिकाण. ठीक आहे. कांजीला ओनियोमी आहे जो, कुनियोमी सॉरी ओनियोमी आहे जो किंवा शो. ठीक आहे. कांजी लक्षात कशी ठेवायची, हा इथला जो पार्ट आहे ना, हा कशाचा पार्ट आहे, ओनो. ओनो याचा अर्थ सॉरी हा काय आहे, ओनो. ओनो याचा अर्थ होतो कुऱ्हाड. कुऱ्हाड. आणि पुढे काय सांगितलंय, हा जो आहे तो म्हणजे दरवाजामध्ये आपण तो जो वापरतो पहा, दो वाणी ओनोनु ए ओ खायचा तो कोरो वा बाई दो कोरो देस. दरवाजावरती कुऱ्हाडीचं चिन्ह ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा चित्र काढलेलं आहे ते प्लेस कुठलं आहे, किचन आहे. ठीक. तर तुम्हाला त्याच्याशी निगडीत शब्द सुद्धा लक्षात राहील. दाई दोकोरो, सुगी किंवा शो. सुगी बा क्यो देस. क्यो. मियाको असं या कांजीचं रिडिंग आहे. काय केलंय पहा, या कांजीला कुनियोमी मियाको, ओनियोमी सॉरी ओनियोमी आहे क्यो.
कांजीचा अर्थ होतो कॅपिटल. क्योतो मधला क्यो आहे. क्योतो सॉरी टोक्यो. टोक्यो म्हणजे काय? टोक्यो सिटी. सो टोक्यो नु क्यो देस. नाबेबुचा हा वरचा पार्ट आहे ना, याला नाबेबुचा म्हटलं जातं. नाबे म्हणजे कॉट, त्याच्यावरचं झाकण. नाबेबुता नो कुची. नाबेबुता नो कुची देस म्हणजे त्याचं तोंड ती नोदे ती खूपच छोटी आहे. त्याच्यामुळे टोक्यो ए ओकोरिमासा मी टोक्योला ती पाठवून दिली. काय तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठीचा काय आहे? सेंटेन्स म्हणूयात. त्या सेंटेन्सने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. कारिमाशितातून जत्सुगी किंवा शो. सुगीवा मियाकोच्याही कांजीचा अर्थ कॅपिटल असाच होतो. हा येतो तो मध्ये. ठीक आहे. तो नि सुंदे इरू कोण तो देस ने. हा इथली जी एवढी कांजी आहे त्याचा अर्थ होतो पर्सन. ठीक आहे. मोनो पर्सन. तर ही तोवा तो नि सुंदे इरू असं म्हणा. हा तो हा एक शब्द तुमच्या लक्षात आला. ठीक आहे. कांजीला ओनियोमी आहे तो किंवा छोटा चू जोड शब्द म्हणून हा येऊ शकतो. आलं लक्षात? तर पहा कांजी कशी काढायची हे तुम्ही बघितलंच असेल. सुगी किंवा शो किंवा हू देस. फू फू कशासाठी वापरला जातो? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेटससाठी. ठीक आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिफेक्चरसाठी जसं की आता ओसाका आहे. ओसाका फू असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्योतो फू असतं. ओसाका फू. ओसाकाですね、皆さん。大阪の漢字はこういうふうに書きます。お、म्हणजे ओसाका प्रिफेक्चर. कसं करायचंय? आता हे लक्षात ठेवायला तुम्ही या पद्धतीने बघू शकता. कांजीला कसं आहे, तुम्हाला एखादा शब्द लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ती कांजी लक्षात राहील. कांजीला फक्त ओणयमी आहे फू, कुणयमी नाही. पुढे आहे केन. केन म्हणजे प्रिफेक्चर. जपानमध्ये किती आहेत? योंजू सांकेन आरिमास. योंजू सांकेन देसने म्हणजे 43 प्रिफेक्चर्स आहेत. सो कसं लक्षात ठेवू शकता? ही पुढची कांजी, वरची जी कांजी आहे ती आहे मेची. मेओची साकुशिते. मेओची साकुशिते. निहोन नो योंजू सांकेन ओ मिरू. ओके? एखादा मॅप बघा. मॅप वरती काढलंय. या ठिकाणी ची साईच्या कांजीचे स्ट्रोक दिसतायत. म्हणून ची साकुशिते काय सांगितलं? योंजू सांकेन ओ मिरू. म्हणजे 43 जे प्रिफेक्चर्स आहेत ते बघणे. अशा पद्धतीने कांजी लक्षात ठेवू शकतो. सो खूप सोपी आहे. कांजीला कुनियोमी नाहीये. फक्त सेम असं ओनियोमी आहे. त्यामुळे हमखास ही कांजी दुसऱ्या कांजी बरोबर येणार आहे. पुढे आहे शी. शी म्हणजे सिटी. जसं ओसाका शी देस ने मिनासन. ओसाका शी देस म्हणजे काय? ओसाका सिटी. ठीक आहे. सो ही जी खालची कांजी आहे ना पूर्ण, तर ही आहे चिबा. इचिबा. इचिबा म्हणजे काय? की बाजार, बाजारपेठ. ओके. एखादं असं प्लेस की ज्या ठिकाणी गोष्टी विकल्या जातात. सो इचिबा दे नाबेतो नुनो देस ने. नुनो म्हणजे क्लॉथ्स. ठाऊक होतं का देखील म्हणजे त्या बाजारपेठेमध्ये किंवा त्या मार्केटमध्ये तुम्हाला नाबे म्हणजे पॉट, नुनो म्हणजे कपडे विकत घेता येऊ शकतात. यू कॅन एबल टू बाय क्लोथ्स अँड पॉट्स. तो कांजीला ओनियोमी आहे ची. ची. ठीक आहे. कुनियोमी नाहीये. द्या. पुढचं आहे टू. टू या कांजीचं रीडिंग आहे. कांजीचा अर्थ होतो वर्ड. वर्ड. कांजी कशी काढली बघा, अगदी सोपी आहे. काय केलंय? अशा पद्धतीचा एक पार्ट काढून घेतलाय. एकच मिनिट आपण काय करूया? नाही का, दाशिको फकिमाशो. इचिबान साईशो वा कोरे खायते कुदासाय. त्यासोनो आतो वा नाकानो मोनो खायते कम्प्लीट शिते कुदासाय. हे आहे कू. ठीक आहे. कू म्हणजे वर्ड. कू. त्यानंतर येतो माची. माची याचा अर्थ होतो टाउन, शहर. ठीक आहे. जसं पुणे माची, मुंबई माची, नागपूर माची अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवतात. माचीमध्ये काय केले पहा. ते सगळ्यात पहिली हे जे आहे हे आहे तांबो. तांबो मीन्स राईस फील्ड. त्यानंतर काय आहे? हा आहे चो. तांबो तो चो तो आरुतो कुरोवा माची देस नेमिनाशुमान. तांबो तो चो आरुतो कुरोवा माची देस. सो अशा पद्धतीने त्या कांजीला तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो ठीक आहे ना? असं रीडिंग आहे. कुनियोमी आहे माची टाउन.
पुढचं येतं मोरी. ओके. याला मुरा असं म्हटलं जातं. मुरा म्हणजे व्हिलेज. ओके. मुरा. मोरी पण आहे. मोरी असं आहे. ठीक आहे. मोरी, मोरी, मोरी म्हणजे जंगल. ओके. रिन, हयाशी अशा वेगवेगळ्या कांजी आहेत परत. त्या पद्धतीने त्या लक्षात ठेवू शकता. तर या ठिकाणी मुरा म्हणजे व्हिलेज म्हणजे लावून आहे सोन, सोन. सो तसं लक्षात ठेवलंय की देसे की तो तोनो कांजी ga इश्यो ni kitara. मुरा नो कांजी ही नारी मात्र. सुन आणि की एकत्र आल्यानंतर मुरा ही कांजी तयार होते. अर्थ होतो विलेज, विलेज, गाव. पुढची कांजी आहे आकारुई. आकारुई कांजी लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. काय निची आहे आणि चुकी आहे. तो लक्षात कसं ठेवायचंय? निची चुकी गा ईश्चनी किती आरोग्यणारी वाचणे. चंद्र आणि सूर्य एकत्र आले की एकदम ब्राईट, ब्राईटनेस, क्लिअर असं तुम्हाला वेदर किंवा हे पाहायला मिळेल. So, कारुई नो कांजी ते. कारुई मीन्स ब्राईट. मेई असं या कांजीचं ओनियोमी आहे. मेई. 次ですね、कुराईの漢字です. कसं करायचंय आपल्याला कुराई? निची ですね、二つの日. 二つの日とtatsu ですね. तर दोन निची आहे, दोन सूर्य आहेत आणि थात्तू म्हणजे उभं राहणं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा सूर्य आणि ओतो म्हणजे साऊंड. ओके. सूर्य आणि ओतो साऊंड एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस कुराईनो कांजीने नारीमस. कुराई याचा अर्थ होतो डार्क. ओके. या कांजीला ओनियोमी आहे. आन कसं काढलेलं आहे? अगदी सोपं आहे. पहिल्यांदा निची काढायचंय. देन फक्त आणि खाली निची. हा एवढा पार्ट फक्त ओतो साऊंड. ठीक आहे. 次の漢字は遠いの漢字です. 遠いम्हणजे काय? फार. ओके. दूर असा अर्थ होतो. तोई म्हणजे दूर, फार. कांजीला एन असं काय आहे? ओनियोमी आहे. एन, एन. सो अशा पद्धतीने ती कांजी तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. वाकारी माहिती एन. कांजी कशी काढली आहे तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अगदी सोपी आहे. 次ですね。次の漢字は近いの漢字です. चिकाई याचा अर्थ काय होतो? जवळ. ओके. नियर, जवळ. कांजीला ओनियोमी आहे किन, कुनियोमी आहे चिकाई. अर्थ होतो नियर. ओके. आता या कांजी मधला हा जो पार्ट आहे हा आहे ऍक्स, कुऱ्हाड. दुसरा जो आहे तो हा आहे शक्यतो तो कशासाठी वापरला जातो? रस्ता. ओके. मिरची. ठीक आहे. तो कशा पद्धतीने आपल्याला त्याला शिन्यो असं म्हटलं जातं. तो ओनो दे चिकाई मिचिओ चुकुरारेरो. ओके. ओनो दे चिकाई मिचिओ चुकुरारेरो. या ठिकाणी तुम्ही चिकाई ही कांजी लक्षात ठेवू शकता. आणि हा जो स्ट्रोक आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की तो आहे शिन्यो. शिन्यो मीन्स रस्त्यासाठी वापरला जातो. येईल का लक्षात तुमच्या? ठीक आहे. पुढे जाऊया. ओके. सुयोई. सुयोई या कांजीचा अर्थ होतो स्ट्रॉंग. ओके. हा जो आहे इथला हा आहे युमी. युमी म्हणजे धनुष्यबाण. ठीक आहे. तो काय सुयोई देसने सुयोku बसून देसने हिप्पारू म्हणजे ओढणं. सो मुसान वा मुशिओ चुकामाएरू. ओके. मुशी देसने ही कांजी मुशीची आहे. मुसान काय करतोय? मुशी म्हणजे तो कीटक पकडण्यासाठी युमी ओ सुयोku हिप्पारू. सुयोको म्हणजे स्ट्रॉंगली तो ओढतोय. तो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. कांजीला ओनियोमी आहे क्यो, कुनियोमी आहे सुयोई मीन्स स्ट्रॉंग. じゃあ次ですね。次は弱いですね、皆さん. 弱い. काय बघा बरं? 弱い, 弱いची कांजी. 二つの弓ですね. या ठिकाणी युमी ओ कोरी 使ったら弱くなる. ओह! सो देसने. काय सांगितलंय? धनुष्यबाण जो आहे ना, जर तो तुम्ही कोरी म्हणजे बर्फामध्ये जर वापरला गेला, तर तो काही बोथट होणार नाही. म्हणून योवाकुनारू अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. कांजीला ओनियोमी आहे जाकू, कुनियोमी आहे योवाई, इकेयोशी आहे हा. त्सुयोई, योवाई, चिकाई हे लक्षात ठेवायचं. अर्थ होतो वीक. म्हणजे काय म्हणूयात? पॉवरनेस, वीकनेस म्हणतो ना आपण. पॉवरनेस, तर वीक असं लक्षात ठेवा.
जागsugiですね. ओमोई नो कांजी देस. ओमोई म्हणजे काय हेवी. कांजी पण तशीच आहे. काय केलंय बुक्स पाईल अप केलेत एकावर एक. ठीक आहे. कांजीला ओनियोमी आहे ज्यू. ओनियोमी आहे ओमोई म्हणजे हेवी असा अर्थ होतो. तो होन ओ हासाने ते ओमोई देस ने. होन हासानेरू एकावर एक रचणं. ओमोई म्हणजे काय जड होणं म्हणून ही कांजी कशाची आहे ओमोईची आहे अगदी सोपी आहे ऍक्च्युली ओमोई म्हणजे हेवी जड सुगी देस नाही सुगी हारुई नो कांजी देस हारुई म्हणजे काय अगदी लाईट वेट हलकं सो बघा केई असं या कांजीला कुनियो सॉरी ओनियोमी आहे आणि ओनियोमी कुनियोमी आहे हारुई हारुई ओके म्हणजे लाईट वेट ओके सो नु सानですね皆さんनु सान वा कुरुमाで軽いものを運んだठीक आहे कुरुमाの中でकुरुमाの漢字はここに来ましたねकुरुमाची कांजी आली आहे त्याच्यामुळे काय केलं कुरुमा नू सानですねここनू काताकाना नू सारखा नू आहे म्हणून नू सान वा कुरुमाで軽いものを運んだですね。運ぶために土地が必要ですね. रस्त्यावरून धावतो की नाही तो. म्हणून त्या पद्धतीने ती कांजी तुम्ही लक्षात ठेवू शकता. सॉरी. जात्सुजी no kanji wa फुतोई. फुतोई न कांजीです. फुतोईची कांजी कशी आहे बघा.そうですね. काय केलेलं आहे? ओकी आणिそうですね. ओकी म्हणजे दूध आणि फुतोईच्या कांजीला मध्ये काय दिले? एक पुंगी दिले. म्हणजे कमी वगैरे लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. म्हणून फुतोईची कांजी. काई असं त्या कांजीचं काय आहे? ओनियोमी. चायनीज नाव आहे. तो खारा धागा ओ किकुनाते. किकुनारे खारा धागा ओ किकुनातारा फुतोई तो 言いますよね、皆さん。うん。太いの感じです。fatty。ओके. その後は、細いの感じです。細いकिंवा कोमाखाई म्हटलं जातं. कोमाखाई म्हणजे काय? कोमाखाई ओखाणे म्हणजे सुट्टे पैसे. तो होसोई याचा असं अर्थ होतो सिलेंडर. ओके म्हणजे सडपातळ. सो कांजीला ओनियोमी आहे साई. साई. आता कसं लक्षात ठेवायचं? या ठिकाणी इतो आहे. इतो म्हणजे धागा. ओके. या ठिकाणी तांबो म्हणजे पॅडी फील्ड, भाताचं शेत. तांबोनी म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये किंवा पॅडी फील्डमध्ये नामाईतोですね. ओके. नामाईतोを生産するためにकोमाकाई शित्सुमोन स्थिता कोमाकाई शित्सुमोन सुरू पण म्हणतात. म्हणजे छोटे-छोटे प्रश्न विचारले. समजा एखादं मस्तपैकी फील्ड आहे. या फील्डमध्ये मला काय करायचंय? तू असतो ना, धागा बनवतात ते रेशमी ह्याचा. तर समजा त्याचं मला पीक घ्यायचंय किंवा इतो बनवायचंय म्हणून कॉटनचं सैसान घ्यायचंय. मग त्याच्यासाठी मी एखाद्या ॲग्रीकल्चर व्यक्तीला कोमाकाई शित्सुमोन केले. わかりましたか? こういうふうに覚えておいてください. कसं आहे कांजी जी आहे ना, तर ती तुम्ही कशी लक्षात ठेवता हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. ठीक आहे. मी अशा पद्धतीने लक्षात ठेवली आहे. तुम्ही ते वापरू शकता और तुम्हाला जर वेगळं काहीतरी सुचत असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके. या ठिकाणी मी जरा थांबेल आणि आता मी सगळ्यांना सांगेल, की तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. जर तुम्हाला असं वाटतंय, की हा व्हिडिओ खरंच फ्रुटफुल आहे, तर 1 सेकंड थांबून तेवढा व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि तुम्हाला असं वाटलं, की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचं, तर नक्की शेअर करा तो. तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल, तर काय करायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे, त्याला पण क्लिक करायचंय. म्हणजे मी असे जे काही व्हिडिओ अपलोड करेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे? तर चला पटापट पुढची कांजी बघूयात, कारण आता लवकर एक्झाम आली आहे. सो आपल्याला एका दिवसामध्ये सगळ्या कांजींमध्ये मास्टर व्हायचंय आणि कमीत कमी वेळेमध्ये. चला. पुढे आपण बघणारे कांजी आहेत टोफू, टोफू किंवा आणि छोटा चो आहे. जोड शब्द वगैरे येऊ शकतो. तर टोफू याचा अर्थ होतो स्पेशल. टोफुबेत्सु असं म्हटलं जातं. म्हणजे स्पेशल. तर टोकूमध्ये बघा काय केलंय पहिल्यांदा ही उशीची कांजी आहे की नाही? उशी आणि तेरा. तेरा मीन्स तेरा मेरा असा नव्हे. तेरा म्हणजे ओ तेरा मंदिर. तर मंदिरामध्ये उशी आहे ना, टोकुबेत्सु देसु. आपल्या मंदिरामध्ये उशीचं पूजन केलं जातं. सो सॉरी ना टोकुबेत्सु देसु ना, それは स्पेशल ですね。こういうふうに覚えておいてください。
わあ、そうですね。これです。インドで牛がお寺に祈るのは特別だ。そうですね. किती छान. तसंच मला सुचलं होतं. अगदी म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. यात्रा book means different. वाकारेरू. वाकारेरू means different. असं होतं कांचीचं कुनियोमी आणि ओनियोमी आहे बेत्सू means different. कशा पद्धतीने काढली आहे बघा कांची. सगळ्यात पहिल्यांदा कुची, नंतर काय केलंय? आपलं मान सारखी कांजी आहे आणि री आहे. तर ही कांजी होते वाकारेरू. टोकुबेत्सू मध्ये येऊन जाते. त्याच्यामुळे ती लक्षात ठेवली तरी चालेल. तो काय कुची आहे आणि काताना आहे. काताना दे कुचीगा काताना दे आरुतो युवारेरू खातागा. वाकारेरूですね. वाकारेरूです. या नंतरची कांजी आहे आरू. आरू. कसं लक्षात ठेवलंय पहा. ना आहे ना हा सगळ्यात पहिला. ना. तो ना सान वा की ni की ga आरू. इवारे. की ga आरू. ठीक आहे. काय केलंय? नासान जो आहे, एक माणूस आहे XYZ त्याने काय सांगितलं, की चंद्रावरती झाडं आहेत. ठीक आहे? असं इवारेता म्हणजे असं त्याने सांगितलं. कांजीला ओनियोमी आहे यू, कुनियोमी आहे आरू म्हणजे एक्झिस्ट असणं. यात्सुकी देsu ने. थायोरी नो कांजी देsu. बेंद्री मध्ये ही कांजी येऊन जाते. बेनरी. दोन्ही एक शब्द लक्षात ठेवला तरी पण दोन कांजी लक्षात येतील तुमच्या. कांजी कशी लक्षात ठेवली आहे पहा. तो देस ने आणि त्याच्यानंतर पुढचे स्ट्रोक काढायचे. तो कांजी आहे बेन किंवा बिन, थायोरी असं कांजीचं कुनियोमी आहे. तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता हे काय होतं माहितीये का? री. आता री मध्ये बघा कसं करायचं. नोगी हे नाही. हा नोगी हे नाही आणि हा रित्तो झुकुरी आहे. तो कसं करणार आहे? कांजीला फक्त ओनियोमी आहे. री री बेंद्री हा शब्द लक्षात ठेवला तर दोन कांजी लक्षात येतील. वाकारी माशिता का? तो काय केलंय? कोमे ओ काताना दे. काय केलंय? काताना दे फिरून देस ने. की ते त्याला काय म्हणतात? हरिरेरू. हरिइरेरू नोवा बेंद्री देस. कोमे ओ काताना दे हरिइरेरू नोवा बेंद्री देस. こういうふうに覚えておいてください. याचं किंवा फू किंवा बू नो कांजी त्याचं. म्हणजे याचा अर्थ नाही असा होतो. निगेटिव्ह साठी वापरला जातो. आपल्यालाही त्याच पद्धतीने काय करायचं आहे? लक्षात घ्यायचं आहे. कसं केलंय? इची देस ने. इची जापनीज वन देस ने. ज्या सोनो आपरो वा सुबेंदा. इची जापनीज वन नो इची. इंग्लिश वन वा फुबेंदा. ओके. सो अगदी काय केलंय? इची, इची. तो सर्व फुबेंदेस म्हणजे काय? अनकन्व्हिनियंट आहे. ओके. कोनो कांजी वा किरू नो कांजी त्याचं. किरू म्हणजे कट करण. ठीक आहे? जोड शब्द येतो आणि सेत्सू असं ह्या कांजीचं काय आहे? ओनियोमी आहे. आता लक्षात कसं ठेवायचंय? शिची, हाची, शिची देस शिची म्हणजे 7 नंबर. शिची वा काताना दे किरू. शिची मीन्स 7 नंबर जो आहे तो काताना दे किरू. काताना या कांजीला काताना म्हटलं जातं म्हणजे सॉर्ड, तलवार. त्याने काय करणं? किरू. म्हणून ही किरूची कांजी. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. यात्सुगी देsu ने. मोतो. मोतोची कांजी कसं ठेवायचे? फुतात्सु no आशी मो गेंकी देsu ने. फुतात्सु no आशी देsu. これは これはआशी. だから これは मोटो ओरिजिन किंवा गेंकी मध्ये ही कांजी येते. ठीक आहे? गेंकी, गेन किंवा गान असं या कांजीचं ओनियोमी आहे. ओरिजिन किंवा हेल्दी असं साठी वापरली जाते. फुतात्सु no आशी मो गेंकी देsu. これは आशी हेन देsu. じゃあ次は好きですね。好きम्हणजे आवडणं. आता काय केलंय? ओन्ना, कोदोमो. किती छान. ओन्ना वा कोदोमो गा सुकी देsu. こういうふうにも覚えてください. तो 女の子. असं म्हणू शकता. 女の子は चॉकलेटが好きだ. किती छान आहे. 女の子. की म्हणजे आवडणं. कांजीला ओनियोमी आहे. कोउ मीन्स लाईट. じゃあ次は Q. Q means
हरी, गडबड करणं, घाई करणं याच्यासाठी वापरला जातो. तर क्यू, इसोगु, इसोइदे कुदासाय मीन्स प्लीज लवकर लवकर घाई करा, गडबड करा. आपल्याला निघायला पाहिजे. हरी अप. अशा पद्धतीने ती कांजी लक्षात ठेवू शकता. सो कांजीमध्ये काय केलंय सगळ्यात पहिल्यांदा तर आहे कू. ओके मग सान तो यो सान देस ने. यो सान वा कोकोरो कारा क्यू नि आई तो क्युनी मीन्स सडनली असा अर्थ होतो. तो तो यो सान वा कोकोरो देsu minasan. कोकोरो वा कोकोरो देsu ने. हार्ट. हार्ट. कोकोरो कारा काय केलंय त्यांनी? क्युनी सडनली तो येईमास्ता. त्यांनी एकदम सडनली येस अशा पद्धतीने सांगितलं. तोいいですね. 覚え方。じゃあ次です。次は、低いの漢字ですね、皆さん。低いは、short. ओके? बुटका माणूस. हिकुई. सो बघा किंवा लो असं होतं. टेम्परेचर हिकुई किंवा ह्याच्यासाठी वापरला जातो. तर पहा काय ही जी कांजी आहे ना, त्याला शी इची असं म्हणतात. शी इची 名字がある人は、しいち。名字 means surname. しいち असं सरनेम असणारे व्यक्ती 背が低いです。背が低い人の名字は何ですか？しいちですね。だからこういうふうに覚えておいてください。उजी म्हणजे फॅमिली नेम असता. याचा अर्थ हे जे आहे ना, खाली जर इची नसेल, तर फक्त तेवढ्या कांजीला उजी म्हटलं जातं म्हणजे तुमचं फॅमिली नेम. ठीक आहे. माझं सागडे, कदम, तुमचं काय फॅमिली नेम आहे, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो ओनियोमी तेई, उनियोमी हिकुई मीन्स लो किंवा शॉर्ट. किंवा हिरोई. हिरोई याचा अर्थ असा होतो की प्रशस्त. प्रशस्त आहे, हिरोई आहे. तो लक्षात काय ठेवायचं या ठिकाणी मू आहे, काताकाना मू. हा इथला जो पार्ट आहे याला मादारे म्हटलं जातं. मादारे मीन्स रूफ. ओके. सो मूसान नो इये वा हिरोई देस. कसं आहे मूसांचं घर? प्रशस्त आहे. कांजीला ओनियोमी आहे. को उ को उ पुढची कांजी आहे मिजिकाई. मिजिकाई याचा अर्थ होतो शॉर्ट. ओके. मिजिकाई देस. हामिगा मिजिकाई म्हणजे केस शॉर्ट असणं. ठीक आहे. तो कांजीला ओनियोमी आहे तान मिजिकाई हे आहे इकेयोशी मीन्स ई ऍडजेक्टिव्ह. आता शॉर्ट कसा अर्थ होतो लक्षात कसं ठेवायचं या ठिकाणी काय या आहे मीन्स धनुष्यबाण. तो या तो ताने देस ने मिनासान. ताने मीन्स मामे. ओके. मामे मीन्स बीन्स. सो या तो मामेगा इशोनी किते मिजिकाई नो कांदी नी नारीमास. काय झालं या आणि पाने एकत्र येऊन त्या दोन्ही कांजींचं काय तयार झालेलं आहे? मिजिकाई. काही आपल्याला नाही सुचलं तरी दोन रॅडिकलचे अर्थ जर तुम्हाला माहिती असतील, तर सरळ ते एकत्र येऊन ही कांजी तयार झालीये. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्या次の kanji は悪いですね. 悪いयाचा अर्थ होतो वाईट. ओके. अकू मीन्स वाईट. ओनियोमी आहे अकू. सो कांजीमध्ये अकुशा म्हणजे बॅड पर्सन. ठीक आहे. सो कांजी कशी लक्षात ठेवायची? हा वरचा पार्ट जो आहे ना तो आजिया या ह्याच्यासाठी वापरला जातो कंट्री. आजिया म्हणजे एशियन सगळे. सो आजिया जिन देस ना. आजिया जिन नो कोकोरो वा वारुई देस का? आणि ते लोक वाईट असतात का? असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बिकॉज शेतानी कोकोरो नो कांजी का वाचतात. या चुगी देस नाही चुगी वा तादाशी नो काती देस तादाशी. आता लक्षात कसं ठेवायचंय पहा.これは1ですね。その後はトマルの漢字です。पहिल्यांदा इची आहे नंतर तोमारूचे स्ट्रोक आहेत. तो इची नो शितानी तोमे वा तादाशी देस. ओके. इची नो शितानी तोमे 正しいです。こういうふうに覚えておいてください。正しいですか？一の下に止めの漢字を書いたら正しいの漢字ですね。だから正しい means correct. आता समजा तुम्ही कांजीचा स्टडी करताय. त्यांचेこれは正しいですか？はい。これは正しいです。じゃあ次は、わかるとか変えるの漢字です。変えるयाचा अर्थ होतो चेंज. वाकारू मीन्स अंडरस्टँड समजणं वगैरे. असं लक्षात ठेवायचंय सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हे जे स्ट्रोक आहे ते अशिमोतो देसने. शिमोतो म्हणजे पायाचे ठसे किंवा पाय एकदम तळव्याचा जो पार्ट असतो तो. तर फुयूनी हे करूया फुयू सारखे स्ट्रोक आहेत ना फुयू.
कुयोनी अशी आतो गा काय हवारीमास ने कुयुनी अशी आतो कुयूमध्ये कसं होतात पाय एकदम असे भेगा वगैरे पडतात ना सो कुयुनी अशी आतो गा हवारीमास ने कोयू कुनी ओबोइते होईते दास आहे कांजीला ओनियोमी आहे हेन हेंको हा शब्द खूप महत्वाचा आहे मीन्स चेंज पुढं आहे आकाई. आकाईमध्ये पण काय आलेले आहेत? आशियातो आलेले आहेत. आणि वरती काय आहे? तोची. तोची इदे आशियातो गा. तो लागतो. जसे जमिनीवरती पाय ठेवल्यानंतर पायाचे ठसे कसे झालेले आहेत? रेड झालेले आहेत. ठीक. सो आकाई नो कांजी देस. सेकी, सेकी असं ओनियोमी आहे. यात्सुकी वा आओई देस ने. आओई काय केलेलं आहे पहा. की गा आओई देस का? 好きですね。月は青い、月ですね、ここは。青いですかचंद्र कसा ब्ल्यू आहे का? विचारलंय. सो सेई असं ओनियोमी आहे त्या कांजीला. ठीक आहे? अच्छा, त्सुगीですね. त्सुगी वा कुरोई. कुरोई मीन्स ब्लॅक. ओके? कुरोई ब्लॅक. आता या ठिकाणी हे जे दिसतंय ना तुम्हाला, ह्याला फायर असं म्हटलं जातं. ठीक आहे? रेक्का असं म्हटलं जातं. व्हायब्रंट ऑफ ही फायर साठी वापरला जातो तो. रेक्का. ठीक आहे? तर आता काय केलंय पहा, सगळ्यात वरचे जे स्ट्रोक आहेत, ते लक्षात ठेवायचंय. हिदे तोची तो तांबो ओ कुरोकुनारी मास्ता. काय केलंय? आपण जाळतो की नाही जमीन म्हणजे ते चांगली त्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण येतात. कधी-कधी काय होतं की शेतामधला पालापाचोळा वगैरे त्याच्यावरतीच जाळला जातो. तर ही इथे तोचीतो तांबो ओ काय केलेलं आहे? कुरोकी मारिमाशिता. So this is だから、黒犬漢字です。次ですね。次は、うつすとか、うつるの漢字です。うつすとか、うつる漢字ला ओनियोमी आहे. ए, ई, ए, ई. ठीक आहे? कांजी कशी लक्षात ठेवायची आहे पहा. हा सगळ्यात पहिल्यांदा आहे निची आणि हा ओ, उ आहे. ओ मीन्स मिडल और कॉर्नर असा शब्द वापरला जातो. म्हणजे असा अर्थ घेतला जातो. तर कसं केलंय? निची वा तो का ही वा नाकतेच नाही. सॉरी वा ओ यू नो मिडल देत नाकानी शिपे साशिन उत्सुची. ती दिसले. चंद्र दिसतोय तो बरोबर सेंटरला घेऊन मी काय केलेला आहे? फोटो काढलेला. तो सुगी नो कांजी वा गा किंवा काकू अशी कांजी आहे. सो ही कांजी कशी लक्षात ठेवायची? याचा अर्थ जो होतो ना तो आहे बॉक्स. ओके बॉक्स. तर कांजी लक्षात ठेवताना मगाशी आपण कांजी केली होती एई. एई मध्ये आहे निची. तर त्याच्यानंतर हे ओ म्हणजे सेंट्रलची कांजी. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायची ही गाकू. सो एईगा दिस मूव्ही. सो या गा म्हणून कांजीचं रीडिंग काय आहे? सो मिनिंग काय आहे? पिक्चर. सो एईगा मूव्ही हा शब्द लक्षात ठेवला तर दोन कांजी लक्षात राहतील. ठीक आहे? याचं डेफिनेशन. किंवा ओतो न कांजी देत. ओतो ओतो म्हणजे काय? साऊंड. कांजीला ओनियोमी आहे. ओन ओन हत्सू आणि निची आहे. कसं लक्षात ठेवणार? इची निची हत्ता दे हाओरे नो ओतोगा शिता. इची थात्तानोदे एक दिवस पूर्ण असं उभं राहिलं त्याच्यामुळे थाओरे नो ओतोगा शिमाता. काय झालंय मग तो पडला त्याच्यामुळे ओतोगा शिमा देता किंवा शिमाशिता. आवाज झाला ना तो पडला. एक दिवस असा उभा राहिला त्याच्यामुळे. विकनेस आला, पडला. कोयुफुनी ओबेते दैत ओयते उदास आहे. यात्सुगी देsu ने. कोत्सुगी वा तानोशी नो कांजी देsu. तानोशीची कांजी कशी लक्षात ठेवायची आहे पहा. तानोशी याचा अर्थ होतो हॅपी, आनंदी. ठीक आहे? कांजीला ओनियोमी आहे गाकू किंवा राकू. कांजीमध्ये काय केलंय? शिरोई देते. सगळ्यात मधलं जी कांजी आहे ती आहे शिरोई म्हणजे व्हाईट. नंतर आहे कोरी किंवा काय म्हणूयात आपण मिझू म्हणू शकतो. ठीक आहे? सो आपण शिरोई मिझुतो किदे असोबेरू नो गा तानोशी. या ठिकाणी कोरी असं लक्षात ठेवूयात आपण. शिरोई कोरी तो किदे असोबेरू नो गा तानोशी देते मिनासान. तानोशी हॅपी. त्याचं असते चुगी वा उता. उता किंवा गाणं म्हणूयात आपण गाणं. सो का असं रीडिंग येतं. का. तो कांजी अर्थ काय होतो? सॉन्ग. उताओ, उताओ. गाणं म्हणणं. ठीक आहे? सो कांजीमध्ये हे केत्सू आहे.
या ठिकाणी का का खानोसेई जो आहे त्याचा आहे. सो लक्षात कसं ठेवायचं? उताओ उताऊ खानोसेई गा Hirun Hakeru. So, utao utaru. So, spell Hakeru no kanji na no de, utao utao kore wa kanousei means possibility असं. Hakeru means fix करणं. Gatsugi wa utsusu means कॉपी करणं. सो शा असं या kanजीला ओनियोमी आहे. हे वरचं जो आहे हा आहे क्राउन. ओके किंवा कवर. वाकांबुरी असं म्हटलं जातं त्याला. वाकांबुरी. ठीक आहे? सो काय केलंय सेन्सेई वा जॉननी क्राउन ओ आता एका ठीक आहे आता एका अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मात्सू किंवा मा असं कांजीचं कुनियोमी आहे. कांजीला ओनियोमी आहे. शिन शिन याचा अर्थ होतो ट्रूथ सत्य. सो काय केलेलं आहे एखादी गोष्ट खरी किंवा सत्य याच्यासाठी ही कांजी वापरली जाते. मात्सू किंवा मा मागचं किंवा मा या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे ती लक्षात ठेवायची आहे. पुढं आहे ताबी किंवा रिओ ट्रिपला जाणं. कांजी कसं केलेली आहे ही खाता आहे. खाता मीन्स पर्सन. ट्रिपसाठी वापरली जाते. कांजीला कुनियोमी आहे ताबी आणि सॉरी ओनियोमी आहे रिओ. रिओ कसा काढायचा आहे? हा असा आहे. ठीक आहे. कानामध्ये मुद्दाम काढायचा. मी हिराकानामध्ये काढणार. ठीक आहे. तो कोयू फुनी ओबोइते ओइते कुदासाय. じゃあ、次の漢字は、सेवा म्हणजे काय माहितीये तुम्हाला? सेवा म्हणजे आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांची करतो, प्राण्यांची करतो, सेवा. ओके. सो सेवा मीन्स टू टेक केअर ऑफ समथिंग. सो कांजीला ओनियोमी आहे से किंवा सेई, कुनियोमी आहे यो. यो. सो कांजीचा अर्थ होतो वर्ल्ड और एखाद्या गोष्टीची काळजी करणं, काळजी घेणं. तो कांजीतला सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे, जो एकत्र येतो तो आहे सेवा ओ सुरू. ठीक आहे? म्हणजे एखाद्या गोष्टीची काळजी घेणं. त्या सुगी असते सुगीवा काई. आता सेची कांजी तुम्ही बघितली अगदी. से आणि हा काई एवढा लक्षात ठेवला तर शब्द होतो वर्ल्ड सेकाई म्हणजे जग. कारण या कांजीला फक्त फक्त कुनियोमी सॉरी ओनियोमी आहे काही त्यामुळे ही कांजी नेहमी दुसऱ्या कांजी बरोबर येणार. ठीक. हितो वा तांबो देस ने हितो वा तांबो नो सेकाई ओ तानोशिंदा. हितो देस ने या ठिकाणी हे जे स्ट्रोक आहेत ते हितो सारखे आहेत. सो हितो वा सेकाई देस ने म्हणजे वर्ल्ड पॅडी फील्डचं वर्ड तानोशिंदा म्हणजे त्याने आनंद घेतला. सुगी नो कांजी बा तुका एरू नो कांजी ते तुका एरू याचा अर्थ होतो सर्व करणे. शिगोतो मधल्या शी हा आहे ओके. शिगोतोची कांजी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती नसेल तर आता माहिती करून घ्यायची कांजी खूप इम्पॉर्टंट आहे. तोरेवा शिगोतो देस शिगोतो मीन्स काम वर्क. तो कांजीतला शी ओनियोमी जो आहे तो आहे शी आणि हा आहे गोतो. त्याचीही कांजी आपण लगेच बघू. तो कांजीला चुकाएरू असा कुनियोमी आहे. ठीक आहे. सर्व्ह करणे किंवा कामासाठी वापरली जाते. यातू किंवा कोतो किंवा गोतो असे कांजी आहे. मॅटर यासाठी वापरली जातो. तो कांजीला ओनियोमी आहे जी. जी कांजीच मगाशी मी तुम्हाला म्हटलं शिगोतो लक्षात ठेवायचा आहे. तो आहे शी आणि हा आहे गोतो. ओके. शिगोतो मीन्स वर्क काम. पुढचा आहे गिन, गिन, गिनको हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपण बघणार आहे. कांजीचा अर्थ होतो सिल्वर. म्हणजे सिल्वर, गिन. यामध्ये हे जे आहे ही कांजी तुम्हाला माहिती आहे. किन, गोल्ड. गोल्डची कांजी आणि त्याच्या पुढे फक्त आपल्याला ही कांजी काढायची. कांजी होते गिन मीन्स सिल्वर. व्हेरी गुड. तर गिनको मीन्स बँक. हे आहे इन. इन म्हणजे मेंबरची कांजी आहे ही. इन मीन्स मेंबर. सो पेन इन मीन्स क्लर्क. पेन इन एखाद्या दुकानाचा मालक. क्लर्क. पुढे आहे ई. ही कांजी कशी येते माहिती का? खूप प्रचलित शब्द आहे ईचा. ईचा म्हणजे डॉक्टर. ठीक आहे?
आणि शाची कांजी वापरायची मीन्स डॉक्टर. कशी काढली आहे? ईशा मीन्स डॉक्टर. या ठिकाणी पहा धनुष्य बाणाची कांजी आहे. या किंवा ॲरोची कांजी आहे. सो डॉक्टर लोक एकदम नेम धरून ऑपरेशन करतात वगैरे असं म्हणू शकतो. मेडिसिन ईशा. ज्या चुगीरच नाही चुगीर शा देस. ईशानो शा म्हणू शकतो आपण. ईशाची कांजी आपण मगाशी शिकलो ती अशी होती. एकच मिनिट हा. पुढे देसने स्ट्रोक ऑर्डर थोडीशी बघून घ्या. ईशा ईशा मीन्स डॉक्टर. ठीक आहे. आता साकुशा मीन्स ऑथर. साकुशा त्यामधला हा शा पर्सन मोनो म्हणून ही कांजी वापरली जाते. ज्याचं गिरच नाही हाताराकू. हाताराकू मीन्स काम करणं. ठीक आहे. हाताराकू वर्क. कांजीला ओनियोमी आहे दो. दो तो रो दो शा मीन्स वर्कर किंवा काम करणार वर्कर. रो दो शा. पुढची आहे ओकू. ओकू या. याओ या तुम्हाला माहिती असेल म्हणजे व्हेजिटेबल शॉप. याओ या. त्याच्यामध्ये हा एक शब्द आहे हेया. हेया मीन्स रूम. हेया रूम. या कांजीला रूफ असं स्वतःचं रिडिंग आहे. रूफ. रूफ. पुढे येतो सान. उमू. उमूची कांजी आहे. प्रोसिजर किंवा गिव्हिंग बर्थ याच्यासाठी ही कांजी वापरली जाते. ठीक आहे. कांजी किती छान आहे ना. इथं सेई म्हणजे सेन सेई मधला सेई आहे तो. ठीक आहे. त्यानंतर ही थात्सूची कांजी आहे. तो सगळ्या गोष्टी त्या एकत्र आल्यात, रॅडिकल एकत्र आलेत. कांजीचा अर्थ होतो प्रोसिजर. ओके. पुढची आहे ग्यो. ग्यो असं कांजीचं रिडिंग आहे आणि कांजीला कुनयोमी नाहीये. तर अर्थ होतो दीड. दीड. सो झांग्यो मीन्स सॉरी झांग्यो या ठिकाणी नाही आला. सांग्यो. सांग्यो मीन्स इंडस्ट्री. ही सान आहे ना प्रोसिजरची कांजी आहे. तर सांग्यो मीन्स इंडस्ट्री आणि नंतर आहे कोग्यो मीन्स मॅन्युफॅक्चरर. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरर. कोग्यो. दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत. करून ठेवा. पुढे आहे हायाशी. अरिन. हायाशी कसं काढले पहा उड. अशी कांजी होते. ओके. लाकूड याच्यासाठी वापरले जाते किंवा हायाशी याचा अर्थ वन असा पण. फॉरेस्ट खूप मोठं आलं की नाही पण काही ठिकाणी थोडीच झाडं असतील तर दॅट इज हायाशी म्हणजे वन. ज्यानंतर येतं मोरी. मोरी किंवा शिन म्हटलं जातं म्हणजे जंगल खूप झाड. तर कांजी पण तशीच आहे झाडं झाडं झाडं. खूप झाडं मीन्स मोरी जंगल. कांजीला ओनियोमी आहे शिन. शिन अर्थ होतो फॉरेस्ट. पुढची आहे जी किंवा ची. ओके. जी किंवा ची. तर कांजीचं काय पहा. चिझू. चिझू मध्ये ही कांजी येते. चिझू मीन्स लँड मॅप. ओके. चिझू. कांजीला कुनियोमी नाहीये. ओनियोमी आहे जी किंवा ची. पुढं आहे इके. इके म्हणजे तलाव. ओके. इके तलाव. ही कांजी बघा इथं सांजुई आहे म्हणजे पाण्याशी निगडीत कांजी. तो कांजीला ची किंवा इके अशा पद्धतीने पॉन्ड या अर्थाने वापरली जाते. पुढे आहे काई. त्याला काई म्हणतात त्याची काई किंवा उमी. उमीची कांजी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. माई म्हणजे एव्हरीडेच्या कांजीला सांजुई लागले. तो उमी समुद्र अशी कांजी होते. यो उ यो ची कांजी यो. इथला हा जो एवढा पार्ट आहे दॅट इज हित्सुजी मीन्स शिप. आता त्याला सांजुई लागलाय. यो मीन्स ओशियन. ओके. ओशियन. नंतरची कांजी येते युकी. युकी म्हणजे बर्फ. कांजीला ओनियोमी आहे सेत्सु. सेत्सु. आता या ठिकाणी आमे आहे आणि यो. आमे आणि यो. तर युकी. पण अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सर आमे असेल आणि या ठिकाणी हे असे स्ट्रोक असतील. तो कोरेवा देन मीन्स इलेक्ट्रिसिटी. परत एक सांगते आमे असेल आणि त्या ठिकाणी कोरेवा दोन नाकांजी देसो खमिनारी. खमिनारी मीन्स ढगांचा गडगडाट. ओके. सो अशा पद्धतीने कांजी लक्षात ठेवू शकता. अजून एक कांजी आहे थामिनारी. त्यानंतर याच्याशी रिलेटेड ज्या काही कांजी असतील ना त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या.
सुगी नो कांजी वा हिकारी किंवा हिकारू म्हणजे ग्लिटर, चमकणं, लाइटिंग याच्यासाठी वापरली जाते. कांजीला ओनियोमी आहे. तो उ तो असं बोललं जातं. हिकारी किंवा हिकारू, चमकणं. नंतर आहे दाई किंवा ताई. ओके. दाई दो कोरो मधला हा दाई आहे. दाई आणि दोकोरो. दोकोरोची कांजी येते. दाई दोकोरो मीन्स किचन. नंतर येतो फू किंवा काझे. ही काझेची कांजी आहे हा. काझे मीन्स विंड. ओके. विंड, वारा. काझे. विंड や、次の漢字は、良いの漢字です。या कांजीला रिओ असं सुद्धा म्हटलं जातं. रिओ. रिओ हे ओनियोमी आहे. कुनियोमी आहे. योई मीन्स गुड, चांगलं. ठीक आहे? ही कांजी वापरली जाते. पुढे आहे ची. शिकीमध्ये ही कांजी येते. मीन्स फोर सीझन. शिकी. कांजी किती छान आहे. नोगी हे नेवर आणि खाली कोदोमो. कोमे आणि कोदोमो. So, शिकी means four season. ओके, शिकी. सेत्सू. सेत्सू किंवा सुशी. किसेत्सू मधला सेत्सू आहे. किसेत्सू म्हणजे सुद्धा सीझन्स. ओके, ऋतू. त्यामधला की आणि हा सेत्सू. किसेत्सू. ठीक आहे? अशा पद्धतीने म्हणजे सीझन लक्षात ठेवू शकता. जात्सुगी वा हारू. हारूची कांजी कशी काढली? निची येणार ना हारू. स्प्रिंग. ओके. कांजीला ओनियमी आहे. शुन शुन हारू. जपानमध्ये स्प्रिंगमध्ये मस्त साकुरा फुललेला असतो. सो स्प्रिंग. नंतर येतं नात्सू. नात्सू देsu ने. उमिनी किंवा उमी म्हणजे समुद्र. तर नात्सू मीन्स समर. सो冬が終わってですね。夏始まりम्हणू शकतो. 冬が終わりました。その後は春です。その後は夏です。こういうふうに覚えておいてください。漢字la ओनियोमी आहे का. का. शुंका शूतो. असं एक आहे मी तुम्हाला सांगते. तेवढा एक शब्द लक्षात ठेवला तर हे 4 सीझन लक्षात येईल. नंतर आहे शू. आकीची कांजी आहे. आकी मीन्स विंटर. ऑटम. आकी म्हणजे पानगळ म्हणूयात आपण. ऑटम. आकी. ओके. आता सीझन मध्ये चौथी कांजी जी येते ती आहे सुयू. सुयू मीन्स विंटर. तर मी तुम्हाला सांगितलं ना शुन का शू तो असं लक्षात ठेवा. शुन मीन्स कुठला आला? सगळ्यात पहिली आपण कांजी पाहिली स्प्रिंग. ओके. नंतर शू का का समर. शू की आणि फू यू म्हणजे कुठली कांजी? विंटर. तर शुं का शू तो असं लक्षात ठेवा. 4 कांजी लक्षात राहतील. ओनियोमी व्यवस्थित लक्षात येईल. या त्सुगी देsu ने. त्सुगी वा आत्सुई देsu. आत्सुई देsu मीन्स हॉट. ओके. गरम होणं. आत्सुई. तो कांजीला ओनियोमी आहे शो. शो. आत्सुई शो. नंतर काय छान किंवा सामुई देsu ने. सामुई मीन्स कोल्ड. थंडी वाजते. सामुई. कांजीला ओनियोमी आहे कान. कुनियोमी आहे सामुई. नंतर येतं आताताकाई. आताताकाई मीन्स वॉर्म, उबदार. आताताकाई. कांजीला ओनियोमी आहे दान. दान वॉर्म असा अर्थ होतो. म्हणजे उबदार. नंतर आहे सुजुशी. सुजुशी म्हणजे काय? सुखद. मस्तपैकी गरम होतंय तुम्हाला एखाद्या झाडाखाली जाऊन तुम्ही बसलाय आणि असं छान वारा लागला तुम्हाला. दॅट इज सुजुशी मीन्स कूल. ठीक आहे. फक्त रिओ असं या कांजीचं काय आहे? सॉरी ओनियोमी आहे. हा इथला एवढा जो पार्ट आहे ना, हा क्योतो मधला क्यो आहे. त्याच्या पुढे काय केलंय आपण? सांजुई लावला. रिओ. नंतर आहे कारादा. हा एवढाच जो आहे पार्ट तो कशाचा आहे? होन देsu मिनासान. होन. बुक आणि त्याच्या पुढे हितो. बुक ओ योंदे इरू हितो नो हारादा देsu बॉडी. हारादा. ताई. या पद्धतीने लक्षात ठेवा. ताई असं या कांजीचं ओनियोमी आहे. पुढे आहे आतामा देsu मिनासान. आतामा मीन्स डोकं. ठीक आहे. आतामा हेड देsu. झ झ झुत्सू असं म्हटल्यानंतर हेड आहे. ठीक आहे. चू वेगळी कांजी आहे. सो काढून दाखवू का? यामाई दारे देsuこれ.
その後はこれです。頭痛。頭痛 means headache. OK。とこういうふうに覚えておいてください。その後は顔ですね。顔。フェイス。顔。そう、顔の漢字は音読みはありません。フェイス、朝リリ。नंतर येतो कुबी. कुबी means neck. शू असं या कांजीला ओनियोमी आहे. शू, कुबी means मान. नंतर येतो कोकोरो देsu ne, minasan. कोकोरो. या कांजीला शिन असं ओनियोमी आहे. शिन, कोकोरो. じゃあ次ですね。声です、皆さん。声。声 means आवाज. 声असं या कांजीला ओनियोमी आहे. 声 means आवाज, voice. नंतर येतं ब्योकी मधला ब्यो. ब्योकी. मीनासान ब्योकीची कांजी कशी काढायची माहितीये? तो कोरे देस ने. सॉरी. ब्योकी. ब्योकी मीन्स आजारी. आजारपण, इलनेस यासाठी वापरलं जातं. कांजी यामाई असं या कांजीचं कुनियोमी आहे. पुढचं येतं कुचुरी. आपण तानोशीची कांजी बघितली. तानोशीच्या कांजीला वर काय करायचंय? कुसा काढायचंय. कुसा गांबुरी असं म्हटलं जातं. तो कोरेवा कुसुरी नो कांजी. मेडिसिन. याकू किंवा या असं म्हटलं जातं. ठीक आहे? कुसुरी. नंतर काय येतो का? का हा कशासाठी वापरला जातो? सेक्शन किंवा कॅटेगरी याच्यासाठी वापरला जातो. कांजीला उद्योमी नाहीये. त्यामुळे हा शब्द किंवा ही कांजी नेहमी दुसऱ्या कांजी बरोबर येणार. ठीक आहे? नंतर आहे नाई. नाई. नायिका हा एक शब्द खूप फेमस आहे. नंतर आहे उची. उचीसाठी वापरला जातो. इनसाइड किंवा इंटेरियर. ठीक आहे? नायिका म्हणजे इंटेरियर म्हणजे इंटरनल मेडिसिन. नायिका. नंतर काय चो किंवा आसा असं वापरलं जातं. चो शोकू म्हणजे ब्रेकफास्ट. चो शोकू. शोकू मीन्स ही कांजी येणार आहे. ठीक आहे? चो शोकू मीन्स ब्रेकफास्ट. ओके. आता लक्षात ठेवताना कसं करू शकता? बघा, आपण लक्षात ठेवूयात कांजी. अगदी सोपी आहे. काय करायचंय? ओकासान आणि कोदोमो मधला हैवा आहे. ओकासान काय म्हणते? मो, जुजी दायो. 10 वाजलेत. हो, जुजी दायो. ऑलरेडी 10 वाजलेत. हायाकू ओकिनासाय. लवकर उठ. कोदोमो काय म्हणतो? माझा चुकी गा आरू यो. अजून मला चंद्र दिसतोय. म्हणजे सूर्य उगवलेला नाहीये. तर कोयू फुनी उबैतोय कुदासाय. जुजी दायो. हायाकू. कोरे वा. हाय 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 नो कांजी देsu. हायाकू ओकिनासाय. मो चुकी गा मिएरुन देsu यो. अजून मला चंद्र दिसतोय. ठीक आहे? म्हणजे अजून वेळ आहे. कांजी वा हिरू देस. हिरू म्हणजे काय? दुपार. ठीक आहे? कांजीला ओनियोमी आहे चू, चू शकू म्हणजे आफ्टरनून मेल. ठीक आहे? त्याला आपण लंच म्हणूया. ठीक आहे? सो हिरू गोहान हा शब्द खूप वापरला जातो. पण आता कांजी लक्षात कशी ठेवायची? हा वरचा जो पार्ट आहे हा फ्लॅग साठी वापरला जातो. सो फ्लॅग ओ मिसेते. फ्लॅग दाखवून निची इची सान देस ने मिनासान. निची तो इची सान वा हिरुदायो तर इत्ता. तुम्हाला माहितीये का पूर्वी जेवण वगैरे करायचं असेल तर एकतर घंटा वाजवली जायची नाही तर फ्लॅग दाखवले जायचे. येस, आता जेवणाची सुट्टी झालीये. तर कसं लक्षात ठेवू शकता? फ्लॅग कोणी देते? निची देस ने निची इची सान वा हिरुदायो तो इत्ता. म्हणजे आता दुपार झालेली आहे. आता तुम्ही जेवण करायला जाऊ शकता. खरी माहिती का? त्या त्सुगी देस. त्सुगी वा योरू नो कांजी देस. योरू मीन्स रात्र. या कांजीला कुनियोमी योरू किंवा यो असं आहे. कुनियोमी आहे या मीन्स नाईट. आता लक्षात कशी ठेवायची? सगळ्यात पहिल्यांदा आहे नाबे बुचा. ओके म्हणजे पोटचं वरचं झाकण. लीड म्हणूयात आपण. नंतर हितो आहे आणि फुयू सारखे स्ट्रोक आहेत. आपण आता कसं करणार आहे? कसं लक्षात ठेवायचंय? ओक्याक सांवा. हितो देस ने ओक्याक सांवा. युबे मीन्स इव्हिनिंग किंवा नाईटला नाबेओ ताबेमास. मीनासान जपानमध्ये नाबे हे खूप फेमस आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या भाज्या टाकलेल्या असतात आणि एक सूप असतं ते मिक्स केलेलं असतं आणि खूप यमी यमी लागतं. ठीक आहे? सो ओइशी. सो ओइशी. ओके खूप ओइशी लागतं. सो अशा पद्धतीने ही कांजी तुम्ही लक्षात ठेवू शकता. कांजी आहे योरू मीन्स नाईटची कांजी. ओके. 次の漢字は यू の漢字です. यू मीन्स काय?
इव्हनिंग. सो कसं लक्षात ठेवायचं? यू बे मीन्स व्हॉट? नाईट. लास्ट नाईट किंवा नाईट असं. तर यू बेनो यू यू बेनो कोno ताですね。ता वा किंवा यू वा काटाकाना नो ताです. यू बेनो यू वा काटाकाना नो ताです. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. सो काटाकानाचा ता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल. सो इव्हनिंगसाठी वापरला जातो. तुझी दिसते खाता किंवा गाता दिस. खाता किंवा गाता कांजीला ओनियोमी आहे. हो, उ, हो. हो, हो मीन्स मेथड. ठीक आहे? डायरेक्शन याच्यासाठी वापरला जातो आणि खाता किंवा गाता हा पर्सनसाठी वापरला जातो. ठीक आहे? त्याचुकी देस ने बान नो कांजी देस. बान म्हणजे पण नाईट. ठीक आहे? बान मीन्स नाईट. आता याच्यामध्ये हा इथला हा जो पार्ट आहे ना, हा आहे मानुगारेरू. मानुगा ने ने सॉरी मानुगारेरू. याचा अर्थ होतो की पळून जाणं. ओके? टू एस्केप फ्रॉम डिझास्टर, डेथ याच्यासाठी वापरला जातो. सो बान. सोनो आतो वा हकारून कांजी देस. हकारू मीन्स व्हॉट? मेजर करणं, माप घेणं. सो कसं लक्षात ठेवायचं? कांजीला ओनियोमी आहे. केई, केई. ओके? केई खाकू मीन्स प्लॅनिंग वगैरे. ठीक आहे? सो ज्यू ज्यूसुजी देस म्हणजे 10 नंबर इत्ता कोतो ओ हाकारू. ओके? 10 नंबर किती वेळा म्हणला? कोरे ओ हाकारिमास. इत्काई, निकाई, सांकाई, योंकाई. ठीक आहे? पुढे आहे यो यो देस ने इचियो, निचियोबी, सुयोबी, मुकुयोबी नो यो देस. हा सगळे डेज जे आहे त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे त्याच्यासाठी तेवढं वीक डे एवढं लक्षात ठेवा. यो साठी ही कांजी वापरली जाते. नंतर आहे ई. याचा अर्थ काय होतो माहितीये का? म्हणजे इगाई किंवा कंपेअर करतो आपण कंपेअर्ड विथ ऑर इन व्ह्यू ऑफ किंवा बिकॉज ऑर बाय मीन्स ऑफ अशा अर्थ खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. तो आपणही तसाच लक्षात ठेवणार आहोत त्याला. या कांजीला कुनियोमी नाहीये. ठीक आहे? कुनियोमी वा आरिमासेन. नंतर आहे दो. आता आपण हे डिग्रीसाठी वापरतो. म्हणजे सांजू रोकुदो. किती ताप आहे? 36 डिग्री वगैरे. तर डिग्री सांगण्यासाठी हा दो वापरला जातो. नंतर आहे तोमारू, तोमारू. ओके. तोमारू या कांजीला ओनियोमी आहे शी, कुनियोमी आहे तोमारू मीन्स स्टॉप. नंतर काय? ही आरुकुची कांजी आहे. आरुकू मीन्स चालणं. सो कसं लक्षात ठेवायचंय, की टोमाते सुकोशी आरुकू. टोमाते सुकोशी आरुकू. थांबून थोडंसं चालणं. ही वरची जी कांजी आहे ती आहे तोमारू. नंतरची कांजी येते सुकोशी. टोमाते सुकोशी आरुकू. चालणं, वॉकिंग करणं.次ですね。走り。走ります。走ります。と漢字कशी लक्षात ठेवायची? これは足ですね。足。ここの足です。これはसो. तोचीचे कांजी आहे. तोचीवरतीच हा शिरू करतो ना आपण. तो कांजी आहे. ओनियोमी आहे सो. कुनियोमी आहे हाशिरू. अर्थ होतो रन. धावणं. 次の漢字は、起きるの漢字です。皆さん、起きるは何ですか? उठणं. ओकोसू म्हणजे उठवणं. झोपेतून उठणं आणि झोपेतून उठवणं. कांजीला ओनियोमी आहे की, की. ओके? जसा असा अर्थ होतो. सुदेनी ओकरू. ही जी कांजी आहे या ठिकाणी याचा अर्थ होतो सुदेनी मीन्स ऑलरेडी आणि हाशिरू. ओके? हाशिरू मीन्स धावणं. ओके? सो सुदेनी हाशिरू मीन्स व्हॉट? मी ऑलरेडी उठून धावायला लागलेलो आहे. मीन्स मी उठलेलो आहे. ओकिरू, ओकोसु. सुगी देस नाही. सुगी काय मोत्सू न कांजी देस. मोत्सू मीन्स होल्ड करणं. सो लक्षात काय ठेवायचं या ठिकाणी ते हेन आहे. मीन्स हँड. हँडची कांजी. नंतर हँडचा रॅडिकल. नंतर आहे ओतेरा मीन्स मंदिर. कांजीला ओनियोमी आहे जी. ओनियोमी आहे मोत्सू. लक्षात काय ठेवायचंय? ते दे ओतिरानी इनोरी मोनो ओ मोत्सू. आपण ताट वगैरे पूजेसाठी घेऊन जातो की नाही? त्या पद्धतीने लक्षात ठेवा कांजीचा अर्थ होतो होल्ड करणं. ठीक आहे? किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडे असणं. मोत्तेरू असणं. नंतर आहे मात्सू. मात्सू मीन्स वेट करणं. ओके? थांबणं. आता कांजी काय करायची आहे पहा. आई असं या कांजीचं ओनियोमी आहे. कुनियोमी आहे मात्सू मीन्स वेट करणं. कांजीमध्ये आहे ग्यो निंबेन, ग्यो निंबेन. हा जो शब्द आहे किंवा हा जो रॅडिकल आहे
हा तुम्ही कुठे जात असाल किंवा तुम्ही मूव्ह होत असाल किंवा रस्ता ह्या गोष्टींसाठी वापरला जातो. ठीक आहे. आता काय करायचंय इकू तो करो दे तुम्ही जात असताना तेराने मात्र कुणाचा आहे. जात असताना तुम्हाला रस्ता लागणार आहे सॉरी जात असताना तुम्हाला मंदिर लागणार आहे तिथे थांबू. मात्सुदेस ने मीन्स वेट करणं. ज्याचुकीですね.次は借りる. हारिरू मीन्स बॉरो करणं. याच्यासाठी वापरले जातात. आता ही मुकाशीची कांजी आहे. मुकाशी मीन्स फार फार वर्षापूर्वी. आणि हितो देस ने माणूस. फार वर्षापूर्वी माणूस काय करायचा? पैसे बॉरो करायचा. दुसऱ्यांकडून पैसे उधार घ्यायचे. कांजीला ओनियोमी आहे शाकू किंवा शाकू. हितो वा मुकाशी ओखाने ओ खारीते पूर्वी माणूस पैसे काय करायचा? बॉरो करायचा. लोकांकडून उसने घ्यायचा. ज्या हसू देस नाही, हसू मीन्स लेंड करणं, देणं. आता कसं लक्षात ठेवायचंय? कांजीला ओनियोमी आहे ताई, कुनियोमी आहे खासू. अर्थ होतो देणं. एखाद्याला पैसे उधार देणं. सो खाई देस नाही, खाई याचा अर्थ होतो शेल. शिंपल्यांचे शेल असतात ना ते. दाई ओ हसू. हैनो दाई मीन्स शिंपल्यांचे शेल आहेत ना पूर्वी पैसे म्हणून वापर केले जायचे. तर ते चार्जेस जे आहेत ना ते काय करायचे खासू. हे तुम्हाला घ्या म्हणजे एवढे तुमच्याकडे आता पैसे आहेत. त्याचं तेच नाही चुगी वा हाजीमारू हाजीमेरू नो कांटिदेस. या ठिकाणी दाई आहे. दाई म्हणजे आपण दाई दोकोरो मधला दाई वापरला होता ना. असं नंतर आहे ओन्ना. ओके. ओन्ना. तर कसं लक्षात ठेवायचंय? उटीनो ओन्ना वा म्हणजे घरची जी माझी बायको आहे किंवा घरची जी लेडीज आहे ती इचिदाई नो कुरुमाओ खाते. इचिदाई कुरुमाचा रॅडिकल आहे. कुरुमाचा काउंटर आहे. तो एक कार तिने विकत घेतली. उन पेन ओ हाजिमेता. कार विकत घेऊन तिने काय केलं? ड्रायव्हिंग आता सुरू केलेली आहे. सो हाजिमारू नो कांजी देस. यात्सुकी देस ने ओवारू नो कांजी देस. ओवारू मीन्स संपणं, एंड होणं. कांजीला ओनियोमी आहे शू, शू, शूदेन मीन्स लास्ट ट्रेन. ओके, शूदेन. आता बघा काय झालंय इतो आहे आणि फुयू आहे. ओके. तो इतो सान वा फुयू गा ओवात्सुयो सुइता. इतो सांनी काय केलं? फुयू संपला का? असं सांगितलं. तर ओवारू मीन्स एंड होणं. अशा पद्धतीने तुम्ही कांजी काय करू शकता लक्षात ठेवू शकता. 一番最初の漢字は、家ですね。家。家族と言ったら、一つの家の中に住む人ですね。わかりましたか？じゃあ、家。この漢字は、勉強するときは、とても簡単な、部首から行きましょう。一番最初はこれですね。これは、ウカンブリと言います。ウカンブリは、屋根です。屋根はछप्पर. ओके. ह्या ज्या ठिकाणी तुम्हाला बुशूचा पार्ट दिसेल त्याला उकांबुरी म्हटलं जातं. म्हणजे छप्पर, घर. ओके. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. दुसरं या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा खूप रॅडिकल आहे. म्हणजे हा पार्ट ज्या ठिकाणी येईल त्याला केमोनो असं म्हटलं जातं. केमोनो म्हणजे अ, एखादं डुक्कर अशा ठिकाणी म्हणजे असं बसलंय की त्याचे पाय आणि 2 कानाची शिंग. ते बघून जपानी लोकांनी बहुतेक त्याला बुता हा रॅडिकल म्हणून यूज करायला सुरुवात केली. तर मग आता कुठं राहतो बुता? पीक कुठं राहतं? तर त्याचं जे काही घर आहे म्हणून हाऊस. अशा पद्धतीने इयेची कांजी तयार झालेली आहे. आता कांजी बघा काय केलंय त्यांनी.一番最初はカンブリですね。カンブリを書きましょう。カンブリ書きましょう。その後は、豚のストロークを書きましょう。家. means घर. आणि ए असेल तर नाही. ओके, わかりましたな? इये आणि ई मीन्स नो. याला या असा सुद्धा प्रोनियोमी आहे. होनियोमी आहे काके. ओके, काके. बघूयात आपण तो कशा पद्धतीने वापरला जातो. कांजी लक्षात आलीये? इयेची कांजी आहे. आपण शब्दार्थ बघूयात. ज्याचं की देस. सुगी वा का झोकू नो झोकू देस.わかりましたか? काझोकू नो झोकू देस. ही कांजी कशी काढली? इचिबान साईशो वा कोरे वा हो देस. हो वा हो म्हणजे मेथड वगैरे असं वापरला जातो. हो. आणि नंतर येतो तो
कोरे बा या देस. या म्हणजे काय? अॅरो. ही अॅरोची कांजी आहे. अतिशय सोप्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर हो म्हणजे खाता म्हणजे पर्सन आणि याने या म्हणजे काय? अॅरो. म्हणजे अ, एखादा माणूस अॅरो घेऊन आपल्या फॅमिलीचं रक्षण करण्यासाठी थांबलेला आहे. म्हणून हा झोकू. ट्राइब. ओके? राइट. म्हणजे ते जमाती वगैरे हा शब्द जो आहे ना, तर मध्ये वापरला जातो. तर जोकू म्हणजे एक फॅमिली, एक समूह, तर त्याच्यासाठी ही कांजी येऊन जाते. वाकारिमाशिता? जय माणसाईशो हो ओ खाकी मास सोनो आतो वा कोनो स्ट्रोक देस ने झुकू झोकू का झोकू म्हणजे फॅमिली. सुगी वा वाताशी no कांजी देस. आतापर्यंत वाताशी वा पूनम देस, वाताशी वा केवशी देस वगैरे आपण बोललो. बट वाताशीची कांजी कशी असते आणि ती कधी आपल्याला येणार? तर ही आहे N4 लेवलला कांजी. याचं ओनियोमी आहे शी आणि कुनियोमी आहे वाताशी किंवा वाताकुशी असं म्हटलं जातं. आता कांजीमध्ये हा पहिला जो आहे ना, तो आहे नोगी हेन. नोगी हेन म्हणजे काय असतं? कोमे रिलेटेड म्हणजे राईस रिलेटेड मी तुम्हाला सांगितलंय गोष्टी असतील तर नोगी हेन येतात. नंतर मू आहे. मग आता लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? मुसान वा कोमेओ खाते वाताशिनी आगेत. मुसांनी काय केलंय? कोमे त्याने विकत घेतले. कोमे. कोनो नोगी हेंदसे कोमेओ खात वाताशिनी आगेत आम्हाला त्याने दिले. तो दा करा कोनो कांजी वा नोगी हेम तो ना मुनी नारी मासो. अशी कोयू कुणी ओबैते ओयते म्हणतातですね. त्सुगी नो कांजी वा मिझुकारा नो कांजी देस. मिझुकारा म्हणजे काय? हा शब्द फार रेअरली वापरला जातो. कांजी आहे स्वतः. ओके? वन सेल्फ. शी किंवा जी याच्याशी रिलेटेड जे काही शब्दार्थ येतील ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणेल मी. सो कांजी अतिशय सोपी आहे. काय केले आतापर्यंत तुम्ही शिरोईची कांजी बघितली. कोरे देस ने, कोरे वा शिरोई देस. तो ना तो हॅकू नो कांजी ओ बेंक्यो शिमास. कोरे वा हॅकू देस. मे नो कांजी ओ बेंक्यो शिमास्ता. मे देस ने. आता आपल्याला काय करायचंय? मेच्या कांजीला वरती एक टिंगी. ठीक आहे? फक्त स्ट्रोक ऑर्डर मी तुम्हाला सांगेल तसंच काढायचंय. सो मेच्या कांजीला वर एक टिंगी काढली की कांजी होते स्वतः वन सेल्फ. ठीक आहे? मिझू कारानो कांजिनी नारीमास. आपण जिशिन वगैरे हे शब्द ऐकलेत. हुसिंगात होते मग ऐकलेत. जिशिन म्हणजे हा जिशिन नव्हे अर्थक्वेक वाला. ठीक आहे? जिशिन म्हणजे काय? तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स. ठीक आहे? सो कांजी काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढायचे इच्ची, मी, सान, सी, गो, रोकू. 6 स्ट्रोक आहेत. त्या पद्धतीने कांजी काढा. ठीक आहे. कांजी शी किंवा जी हे त्यांचं ओनियोमी आहे. खूप इम्पॉर्टंट आहे कांजी. आपण शब्दार्थ बघूया. ते शब्दार्थ व्यवस्थित स्टडी करून ठेवायचे.次の漢字は親の漢字です。親。親ですね。とても簡単です。何ですかこの中で部首はとても大事ですね。一番最初はここはキーを見てください。キーですね。その後は立つの漢字です。立つは何ですかउभं राहणंですね。その後は見るです。見るबघणं. सो लक्षात ठेवताना काय करायचंय? की न उए नि थाटके झाडावरती उभं राहणं जोक्यो ओ मिरू ओया. जोक्यो म्हणजे काय? सिच्युएशन. मिरू ओया. そうですね。こういうふうに考えてください。OK? 親たちは何をしますか自分の家族を助けますね。自分の子供を助けます。ओके म्हणजे आपल्या मुलांना काय करतात ते त्यांना वाचवतात त्यांचं रक्षण करतात मग आता काय झालंय की अशी सिच्युएशन इमॅजिन करा की कुणीतरी काय म्हणूयात आपण आपल्याला त्यांना हिट करण्यासाठी येणार आहे. ओके. मग अशा वेळेस काय झालंय की पॅरेंट्स काय करतायत की झाडावरती उभं राहून ती सिच्युएशन बघतायत. कोरेवा ओया देस. की न उए नि थात जो क्यो ओ मिरू ओया देस. ज्या मिरू मिरू नो कांजी वा उशिरो नि किमस. मिरू देस. ओया. हिताशी अशी कांजी तयार होते. हिताशी म्हणजे क्लोज. ओनियोमी वा शिन देस. शिन म्हणजे काय? शिन
शिन युजिन मध्ये येतो. जिन येतो ना त्या ठिकाणी युजिन. सो आपण त्या पद्धतीने बघणार आहे कांजी कशी तयार होते. ओके. जात्सुगी नो कांजी बा रिओ नो कांजी देस. रिओ म्हणजे काय माहितीये का? बोथ. रिओ ते नो हा ना रिओ ते होनी हा म्हणजे दोन्ही हातामध्ये फुलं. सो रिओ ते म्हणजे काय? बोथ. कांजी बघा रिओची कांजी काय केलंय? इचिबान साईशिवा ते सेनो हिकिमा सोनो आतो वा कोरे देस नाही कोरे वा दोन ना कांजी देस का? ची कांजी आपण काढली होती पहा म्हणजे इचिबा म्हणजे सिटी वगैरे त्याच्यामध्ये कांजी येते. ती कांजी पण कशी असते बरं एक पुंगी असते की नाही त्याच्या. आता आपल्याला काय करायचंय एक आमे काढतो तशी काढून खाली यामा काढायचा ठीक आहे. आमेच्या कांजीला आपण सेम स्ट्रोक काढतो की नाही. कोरे देस नाही कोरे वा आमे नो कांजी नो तो की खकी मास. आता आपण काय करायचंय आमे काढत असताना फक्त त्याला यामा केलाय ओके म्हणजे रिओ अशी कांजी तयार होते ज्या इची नी सान शी गो रोकू खानतान देस ने ज्या कोरेवा रिओ न कांजी देस रिओ म्हणजे काय बोथ बोथ ज्या次の漢字は兄の漢字です。皆さん兄って言ってますよね。ज्या आणि म्हणजे मोठा भाऊ. ओके. सो आणीच्या कांजीला काय मोठा भाऊ म्हटल्यानंतर तो जे म्हणन ते आपण ऐकतो. जाकुची देस ने कुची तो शितानी अशी हेंदी. अशी अशी गाशिरा असं म्हटलं जातं. सो काय केलंय की कुची देस नाही म्हणजे आणि म्हणेल ते ऐकणं, बोलणं. सगळं त्याचं बोलणं बिलणं सगळं आपण काय करतो सांचही करतो की नाही कारण तो मोठा आहे. तो म्हणून त्याला कुची. कुरेवा आणि नो कांजी तेच. याला काय केलं जातं केई किंवा क्यो क्यो दाई हा शब्द तुम्हाला माहितीये म्हणजे भावंड ठीक आहे त्याच्यामध्ये हा शब्द येऊन जातो आणि नंतर आहे आणि म्हणजे मोठा भाऊ. आता बघा हा आहे ओतो तो ओतो तो मध्ये काय अगदी सिंपल आहे पहा कांजी बघायला खूप अशी काय म्हणूयात खूप अवघड किचकट वाटते सो आपल्याला करायचंय काय पहिल्यांदा दोन टिंगी काढायचे सोनो आतो वा युमी ओ खाकीमाशो मिनासान युमी शिते युमी म्हणजे धनुष्यबाण ओके त्याच्यानंतर काय केलंय एक स्टँडिंग लाईन आहे आणि कांजी प्रॅक्टिस करून येईल परीक्षेला येण्याची शक्यता आहे सो त्याच्यामुळे करून ठेवायचे ओतोतो ओतोतो म्हणजे काय की यंगर ब्रदर लहान भाऊ या कांजीला ओनियोमी आहे दाई दाई ओतोतो दाई ठीक आहे सिंपल आहे काय केलंय दोन टिंगी काढायचे त्याच्यानंतर युमे काढायचाय त्यानंतर स्टँडिंग लाईन आणि कांजी ओतोतो मीन्स लहान भाऊ नंतर आहे आणे. आणे म्हणजे कोण? मोठी बहीण. आता ही पण कांजी खूप सोपी आहे. काय केलंय या कांजीमध्ये? ही जी कांजी आहे ना, ही आहे मार्केटची कांजी. ठीक आहे. आता दोघी बहिणी आहेत, मोठी बहीण, लहान बहीण. आता आपण असं इमॅजिन करू शकतो, की जर मोठी बहीण आपल्याकडे आहे आणि मार्केटमध्ये जायचंय, तर पहिल्यांदा कोण जाणार आहे? मोठी बहीण जाणार की नाही? म्हणून काय केलेलं आहे? आणे ठीक आहे. आने आने म्हणजे मोठी बहीण आणि ओन्ना ओन्ना हे तो शी देस ने शी म्हणजे मार्केट सो आने आने म्हणजे मोठी बहीण काय केलेलं आहे इचिबान साईशो हा ओन्ना हे काकीमाशो सो ने तो वा शी देस ने मार्केट नो कांजी देस त्या सोनो तो वा इमोतो देस इमोतो म्हणजे लहान बहीण आता ह्याच्यामध्ये ही जी कांजी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिली ओढणा सगळ्यांना माहितीये सोनो तोवा हे स्ट्रोक बघून घ्या सगळ्यात ही जी लाईन आहे ही मी कशी काढली छोटी काढली त्याच्यानंतरची मोठी लाईन आहे तर ही कांजी तयार होते की मादा नॉट येत ओके मादा देस आणि अजून एक आहे समजा मी वरची लाईन मोठी काढली आणि खालची लाईन छोटी आणि असं केलं तर ही कांजी आहे मात्सू म्हणजे एंड ओके एंड अशी कांजी तयार होते सो आपल्याला काय करायची वरची लाईन छोटी काढायची आणि देन मोठी लाईन काढायची सो काय झालंय मादा सेईचो शिते इनाय देस ने मादा सेईचो शिते इनाय म्हणजे अजून तिला सक्सेस मिळालेला नाहीये अशी कोण आहे इमोतो देस ठीक आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ती इमोतोची कांजी लक्षात घेऊ शकता 一番最初の漢字は、katsuの漢字です。katsuは何ですか？like、セイカツのkatsuです。ओके? セイカツ हा शब्द आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलाय. ठीक आहे? सेइकात्सु वा दो देस का? निहोन नो सेइकात्सु वा दो देस का?
म्हणजे जापनीज लाईफस्टाईल कशी वाटतीये वगैरे. ठीक आहे. सो सेईकात्सू मधला हा जो सेई आहे, तर तो आपण बघणार आहोत. तर कांजीचे काय करायचे? बुशू 2 पार्ट करायचे. ठीक आहे. पहिला तर आहे सांजुई. सांजुई देस नाही. सांजुईचा काय अर्थ होतो? सांजुई असेल तर मिझू देस नाही. पाणी रिलेटेड गोष्टी येतात. नंतर काय आहे? この漢字はどの漢字ですか? 体の部分の中の一つの部分ありますよ。शिताですね。शिता. शिताची कांजी येते. तर काय सांगितलंय? सो देस ना. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही बघू शकता टंग आणि सांझुई आणि लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही म्हणू शकता आपण जगतोय. हं? आपण जिवंत आहोत. सो याचं उदाहरण काय की एखादा आवडीचा पदार्थ बघितला की जिभेला पाणी सुटतं. एखादा मृत व्यक्ती आहे, त्याच्या जिभेला पाणी सुटणार आहे का? नाही ना, जिवंत व्यक्ती. तो लिव्हिंग थिंग. तर त्याच्याच जिभेला पाणी सुटू शकेल ना. सो ही सेई मधला कात्सू आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अगदी सोपी आहे. काय करायचंय? इची, नी, सान, शी, गो, रोकू, शिची, हाची, टू. 9 स्ट्रोक आहेत. कांजी आहे कात्सू. कुनियोमी नाहीये, त्यामुळे कांजी नेहमी दुसऱ्या कांजी बरोबर येणार आहे. सो वर्ड लक्षात ठेवा. ते वर्ड आपण बघूया. जाचुगी देस नाही. "चुगी वा नांदेस का?" कुची डबल आलाय ना. कुची डबल आलाय. मग ह्या कांजीला म्हटलं जातं मावारू. कुची कुची これは मावारू न कांजी देस. 回っていますね. 深い口、2回口. だから मावारू मावासू. मावासू म्हणजे फिरवणं स्वतःहून. फिरवणं. आणि मावारू म्हणजे फिरणं. सो थाई असं रीडिंग आहे. इक्काई, निक्काई, सांगकाई तुम्ही आतापर्यंत काउंटर्स केले असतील तर काउंटरमध्ये याचा वापर होतो. इक्काई, निक्काई, सांगकाई. काय केलंय? कुची नो नाका आणि कुची गा हायते असं. ठीक आहे? कुची गा मावाते मावारू म्हणजे फिरणं. ज्या じゃあ次ですね。次の漢字は、重なですね。重な。重にとか重な。こういうふうに言います。やつあるとメン。मेन. 9は音読みです。主ですね。飼い主さんम्हणजे ओनर. एखाद्या गोष्टीचा ओनर. ओके. घराचा ओनर. नुशी म्हटलं जातं त्याला. मग काय केलंय? ओ सामाची कांजी असते माहितीये ना? ओ सामाच्या कांजीला इकडे टुंगी आहे पहा. नुशी म्हणजे ओनर किंवा ओमोना म्हणजे मेन याच्यासाठी ही कांजी वापरली जाते. खूप इम्पॉर्टंट आहे. सामाची कांजी तुम्हाला माहितीये. इचिनी. सामा म्हणजे काय? अ, गोएंदामा. गोएंदामा म्हणजे 5 एनचं कॉइन. असंच त्याला तामा म्हटलं जातं. ज्यावेळेस गो एन तिथं दामा होऊन जातो तो. ठीक आहे? तर तामाच्या कांजीला या ठिकाणी टुंगी आहे. आकारी माशिता का? आणि आता आपल्याला काय करायचंय ज्यावेळेस नुशी बोलणार आहे आपण म्हणजे ओनर, तर त्यावेळेस ही टिंगी या ठिकाणी येते. तर अशा ज्या काही सिमिलर तुम्हाला वाटणाऱ्या कांजी आहेत, जसं ताबेरूची कांजी, नोमूची कांजी सेम सेम वाटते की नाही? जस्ट एक माहितीसाठी काढून घेते या ठिकाणी. कोरेवा ताबेरू देसने. पण ताबेरूच्या कांजीला या ठिकाणी हे केत्तूचे स्ट्रोक काढले तर ही नोमूची कांजी होऊन जाते. स्टडी करताना अशा पद्धतीने करा. कांजी खूप सिंपल आहेत आणि याने काय होणार आहे की तुमचा मोजीकोईचा पेपर आहे तिथे स्कोरिंग करायला मदत होणार. वाकारी मस्ता का? जा कोरेवा ओ मो ना नुसी नो कांजी देस. 次は、皆さん、色は知っていますね。そうですね。日本語は勉強を始めたときは、いろんな歌があります。それも勉強しました。私の色の好きな歌があります。どんなですか？皆さん知ってますか？どんな色が好きか？赤い色が好き。一番先になくなるよ。赤いクレヨン. इतकं फेमस आणि खूप लर्निंग असं सॉन्ग आहे ते, की तुम्ही दोन्ना इरोगाकी म्हणजे विच कलर डू यू लाइक? ओके. तुम्हाला कुठला कलर आवडतो? मग याच्यामध्ये सगळे कलर येऊन जातात. नेटवरती सर्च करा. खूप छान गाणं आहे. जर तुम्हाला अजून कलर येत नसतील जपानीज मधले,
तर त्या गाण्यामध्ये जवळ-जवळ 7 ते 8 असे कडवे आहेत, की ज्याच्यामध्ये सगळे कलर येतात. ठीक. "皆さんどんな色が好きですか?" 書いてくださいね。どんな色が好きですか? いいですね。じゃあ、色の漢字は勉強しましょう。काय केलंय? सगळ्यात सुरुवातीला चुनोですね。चुनो म्हणजे काय? शिंग. ओके. चुनो. その後は、これを書きましょう。これは色の漢字です。色 means color. तर याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगते. शोकू किंवा शिकी असं रिडिंग आहे. शोकू किंवा शिकी. सो खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर येणारे शब्दार्थ खूप महत्वाचे आहेत. तो लक्षात ठेवायचं इरो कुनियोमी आहे, ओनियोमी आहे, शोकू किंवा शिकी. ठीक आहे? हातीजीन तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने व्यवस्थित कांजी काढून घ्यायची आहे. ज्या फोटोबाओ बेंक्योशी माशो. じゃあ次ですね。次は形です。हाताची. हाताचीमध्ये बघा काय केलंय आता ह्याच्यामध्ये पण काय केई किंवा ग्यो असा शब्द आहे. निंग्यो हा शब्द तुम्हाला माहिती आहे. निंग्यो म्हणजे काय डॉल. तिचा पण शेपच असतो म्हणून त्याच्यामध्ये ही खाताचीची कांजी येऊन जाते. ठीक आहे. शेपसाठी वापरली जाते. हा, हा, ची. कांजी कशी काढायची? इची. एकच मिनिट हं. आपण व्हाईट पेन घेऊ. इची, नी, रान, शी. गोरोको शिची. सोपी आहे की नाही? काय केलंय सगळ्यात पहिल्यांदा तर आडवी लाईन आहे. नंतर खालची लाईन. मग एक स्लांटिंग लाईन काढली जरा. एक स्टँडिंग लाईन अँड देन स्ट्रोक. या ठिकाणी जे काढलंय ना ते काढू नका. अगदी या कडेल. ठीक आहे? अशा पद्धतीने खूप लांबपर्यंत काढायचं नाहीये. सो ही आहे खाताचीची कांजी. खाताची बरोबर येणारे जे काही शब्द आहेत म्हणजे ज्यो किंवा केई वापरून बनवलेले तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ते बघूयात आपण कसे काढ じゃあ、次ですね。次の漢字は、三口ですね。三口。म्हणजेच काय? शिनाची कांजी आहे. शिना, मोनो मीन्स गुड्स. ओके? गोष्टी. आणि हिन म्हटलं जातं. हिन. हिन ओ दासू म्हणजेच काय आता तुम्हाला सांगते. एखादी खूप मोठी कंपनी आहे. प्रोडक्टची. आणि त्या कंपनीमध्ये अशा काही बॉटल वगैरे बनवल्या जातात. तर त्या ज्या काही बॉटल आहेत, सो दॅट इज गुड्स. ओके? माल. गुड. माल म्हणूयात आपण. आणि त्याला आपण म्हटलं जातं, की हिन. हिन हिन ओ दासू. हिन शित्सू म्हणजे त्या मालाची प्रत. त्या मालाची चांगला वाईटपणा. ठीक आहे? हिन शित्सू. बघूयात आपण शब्द पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याचे. पहिल्यांदा कुची काढायचंय देन परत कुची. ठीक आहे? これはシナの漢字です。シナは goods です。नंतर आहे मिन. मिन झोकूमध्ये ही कांजी येते. तुम्ही झोकू म्हणजे मला वाटतं लेसन नंबर 12 मध्ये झोकूची कांजी शिकला. तर त्याच्यामध्ये बहुतेक ही कांजी येऊन गेली असेल. मिनची कांजी आहे. ओके? मिन झोकू. कशी काढली आहे बघा. हं. अशा पद्धतीने. ठीक आहे. सोपी आहे अगदी. मिन या कांजीला कुणियोमी नाहीये त्याच्यामुळे ही कांजी मिन झोकू म्हणून येणार आहे. ट्राईब. じゃあ、その後は、服の漢字です。服、服म्हणजे काय? क्लोथ्स. ही कांजी सेपरेट येणार नाहीये. ओके. ही कांजी सुद्धा दुसऱ्या कांजी बरोबर येणार. आपण बोलताना बोलून जातो तसं. पहा ही चुकीची कांजी आहे. चुकी म्हणजे चंद्र आणि त्याच्यानंतर हे स्ट्रोक येते. तर ही कांजी तुम्हाला अशीच लक्षात ठेवायची. चुकी आणि पुढचे नू एक आहे आणि वरचा फ्लॅग सारखा. सो फुकू यासाठी ही कांजी वापरली जाते. फुकू ही कांजीला कुनियोमी नाहीये. ओके.次の漢字は犬の漢字です。犬。犬ですね. डॉग. ओके. तर तेच म्हटलं जातं. आता खूप सिंपल कांजी आहे. आपल्याला ह्या कांजी बरोबर लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिल्यांदा तर या कांजी बरोबर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. या ठिकाणी एक टिंगी दिली. ओके. 次の漢字はこれだけです。その後は今日勉強する漢字はこれです。आता काय झालंय, हे मधली जी कांजी आहे ही आहे ओकी. ओकी म्हणजे काय? बिग. ओके. ओकी म्हणजे बिग. आता त्याच्यानंतर ही कांजी जी आहे या ठिकाणी एक ठिंगी दिली. तर कोरेवा फुतोई न कांजी देस म्हणजे जाड असणे. फुतोई मीन्स जाड असणे. その後はこれですね。これは上に点が書いていますね。これは犬の漢字です。या तिन्ही कांजी तुम्ही नोट्स काढत असाल तर बरोबर काढून ठेवा. बिकॉज ह्यापैकी कुठलीही तरी एक कांजी खाणारा जो पेपरला येईल. ठीक आहे?
इनोची येऊ शकते, ओकीची येऊ शकते किंवा फुतोईची येऊ शकते. खूप इम्पोर्टंट आहे आणि फुतोई, इकेयोशी आहेत हे. ओकी, फुतोई. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवणे. डॉगची कांजी आहे ती. कशी काढायची माहितीये? ओकीची कांजी काढायची आणि देन किंगी. じゃあ、その後は同じの漢字です。同じ。同じमध्ये काय केलंय पहा. कांजीला दो असं म्हटलं जातं. ओनाजी कसं दे? ओनाजी देस. पहिल्यांदा बॉक्स कंप्लीट करायचा. सेनो आतो वा इची कुची देस. आणि कुची काढायचं. तर ही आहे ओनाजीची कांजी. ठीक आहे? ओनाजी देस. लक्षात ठेवायला पण अतिशय सोपी आहे. त्या पद्धतीने काढायची आणि कसं आहे, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या कांजी तुम्हाला अगदी सहज लक्षात यायला लागतील. ठीक आहे? प्रॅक्टिस मस्ट आहे. सो देस ने. 本読みは米、音読みは米、米、意味はライス、ライス。本読みはありません。音読みは量、量、meaning fee or material, fee or material. 本読みはり、り、本読みはありません。意味は logic or reason or truth. 次の漢字は、肉、肉、国読みはありません。意味は meat、meat。じゃあ次は、鳥、国読みは鳥、鳥。音読みは、蝶、蝶。意味は bird、bird。次は、の、の。音読みは、や、や。意味は field、field。じゃあ次の漢字は、野菜の菜です。菜、菜。vegetables、vegetables。茶、茶。国読みはありません。音読みは、茶 or さ、茶 or さ。意味は、tea、tea。じゃあ次は、飯の漢字です。飯。飯は meal、boiled rice or meal。音読みは、飯、飯。じゃあ次は味。味ですね。味。テスト。テスト。音読みは、み。次は、変わるとか変えるの漢字です。変わるきま変える。means change or charges. Okay? charges, cost, price. 音読みは代とか代、代とか代。じゃあ次は、使うの漢字です。使う means use, use。音読みは、し。じゃあ次は、作るの漢字です。作るは、to make です。OK? 料理を作る。料理を作る。作る。音読みは、咲くとかさ。咲くとかさ。とかさ。次は、化けるの漢字です。化ける。turn into か、け、か、け。じゃあ次は、信じる。信じる means believe. Okay? 信じてください。means please believe me. So, 信、信じる。believe. じゃあ次は、進む。進むとか進める。進むとか進める。advance。advance。音読みは、しん、じゃあ次は、送るの漢字です。送る means send, send。音読みは、送信 means sending a mail。送信。
じゃあ次は返す。返す means to return. to return. 音読みは変、変。じゃあ次は洗う。洗うの感じです。洗う means wash. 洗う。音読みは線、線。訓読みは洗う。意味は wash, wash. じゃあ次は注ぐの感じです。注ぐ means pour. 注ぐ。音読みは中、中。じゃあ次は場の感じです。場、place。市場、市場の場です。場、place。音読みは所、所、所、場所、場所。じゃあ次は建物ですね。これは建てる、建てる means、音読みは県、県。じゃあ次は物、物の漢字です。物、物 means things or object or matter. Okay? So 物。音読みは物とか持つです。物とか持つ。じゃあ次は院の漢字です。院。病院の院です。じゃあ、国読みはありません。意味は、インスティテューションとか、テンプルとか、マンションとか、スクールです。じゃあ次は、館です。館。館は、ホールです。館、ホール。映画館。ムービーテーター。映画館。映画館ですね。じゃあ、こういうふうに書きます。書きましょうか。映画ですね、皆さん。映画。その次は、館ですね、これ。うん。映画館 means movie theater。じゃあ次は堂です。食堂の堂です。食ですね。食堂 means dining hall。そう、堂はテンプルとかホールとかシュラインです。国読みはありません。じゃあ次は室ですね。室はルームです。室、ルーム。じゃあ次はこうです。国読みはありません。意味は manufacturer。manufacturer。じゃあ次は図ですね。図。地図の図です。図とかそうです。国読みはありません。drawing。drawing。じゃあ次は語ですね。番号。語。番号というふうに。これは番の漢字です。番号ですね。番号はナンバーです。番号、ナンバー。じゃあ次は、交わるとか交えるの漢字です。交わるとか交える。音読みは、こう、こう、意味は、この交わるは、to cross, to join, to meet です。交えるは、to mix, to combine, to include という意味です。じゃあ次ですね。次は、通るとか通すです。で、通る、通う、どう、音読みは、どう。meaning は、to pass through, to use a road, or to take a road. 次は、動く、動く。音読みは、つ、つ、意味は、move, move。訓読みは、乗る、乗る。音読みは、乗、乗。
meaningは get on, get on。じゃあ、次の漢字ですね。次の漢字は、降る、降りるとか降るの漢字です。降りるとか降る。音読みは、ここの漢字の意味は get off とか fall です。雨が降る。雨が降る。じゃあ次は、運ぶ、運ぶ。transport が luck。運ぶ。運は luck です。運、luck。運がいい。lucky。次は、転がるの漢字です。転がる。音読みは、ten, ten to fall over とか、to roll over。変える、変える。音読みは、き、き、意味は、return、return。家に帰る、家に帰る。to return your home。音読みはありません。音読みは、発、発、or は、意味は departure とか departing from or living at。音読みは、着る、着るですね。着る、着る。着く to reach, to arrive。着。音読みは着です。意味は to wear か to arrive。次は漢の漢字です。漢、漢字の漢です。漢字、漢字キャラクターです。次は、そうですね。字の漢字です。音読みは字。訓読みはありません。意味はキャラクター、キャラクター。文字の字です。踏み、踏み、文とか門です。文。音読みは文とか門。意味はセンテンス、センテンス。文法、文。は教える感じです。教える、to teach, to teach。音読みは教材 means study material。教材。T means teacher。じゃあ次は、勤めるの漢字です。勤めるは to work です。音読みは ben。meaning は exertion, encourage or make effort to work です。OK? 勤める。じゃあ次は、習うの漢字です。習う means to learn, to learn。音読みは、じゃあ次は、ひでの漢字です。A United Kingdom、Britain、英語の A です。じゃあ次は think、考えるの漢字です。考える、考える、to think、to think。音読みは、じゃあ次は、研究の研です。研究 means research, research。じゃあ、研とか、訓読みは、研ぐです。研ぐ means polish, polish。So、研は study or sharpen、研ぐ。鉛筆を研ぐも使えます。sharpen pencil。鉛筆を研ぐ。じゃあ次は、極めるです。研究の究です。研究 means research。極める、study、research。究、音読みは、次は問の漢字です。問。OK? question の漢字です。問うとか問い。音読みは問。問。意味は question。question。
質問の問です。質問。次は題の漢字です。題、タイトル、題、話題の題です。訓読みはありません。次は試す。試すは try。試してみるは try something。音読みはし。次は県です。経験、県。試験の県です。試験、県。訓読みはありません。質、質ですね。皆さん。質、すみません。質問です。質問は question。質問。その後は答えるですね。皆さん、質問に答える。ね、答えるは answer。音読みは問う、問う、問う。その後はよです。よ。用いるの漢字です。用いるは use。用いるは use です。利用します。と use。その後は紙ですね。皆さん。紙。紙。音読みはし。意味はペーパーです。ペーパー。紙。じゃあ、その後は、いですね。means intention. Okay? 意味。意味ですね。その後は、in とか引くです。引くの漢字で、引くは pull です。pulling。引く。音読みは in です。in。じゃあ、その後は、開けるですね、皆さん。開けるは open。開くはページを開くんですね。to turn a page. to open a book. ページを開いてください。本を開いてください。じゃあ、音読みは、開い、訓読みは、開けるとか開く、open。その後は、閉めるとか閉じるの感じで、閉めるは、to close。音読みは、close。じゃあ、その後ですね、猿の感じで、猿は past です。皆さん。past。猿。音読みは、とか、こうです。去年は last year。去年。じゃあ、その後は死ぬですね。死ぬ。die。OK。音読みは死。訓読みは死ぬ。意味は to die。じゃあ、その後は集めるとか集まるの感じです。集めると集まるは gather とか collect。gather とか collect です。音読みは集、木ですね。皆さん、ここに木があって、木の上に鳥が集まっている。鳥の部首です。だから、木の上に鳥が集まっているんです。じゃあ、その後は、売るですね、皆さん。売る。means sell。音読みは、buy。buy means business。buy。so, buy means sell。次は、解くの漢字です。解く means explain。OK? 説明の説です。説明する means to explain something。explain something。説明の説です。じゃあ次は知るですね。知っていますか ?means to know 知っていますか知る。音読みは知です。知る、知。じゃあ、その後、思うの漢字です。思う means, to think。思います。think。そう、音読みはしです。し、そうですね。田んぼで働いたことは思い出す。田んぼですね。田んぼで働いたことは思い出す。心の中で思い出す。じゃあ、そうですね。いいよ、いいよ、N4 の漢字が終わりました。皆さんお疲れ様でした。試験頑張ってくださいね。試験が頑張ってください。
So,何か質問があれば、ぜひコメントセクションで書いてくださいね。コメントセクションで書いてください。ありがとうございます。